यन्ता वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा लोपनिप्यते. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. सद्गुरुनाथ महाराज की जय. क्षेत्रज्ञ योगातला 32वा श्लोक बघू, झाला तर 33वा बघू. काल आपण बघितलं की आत्मा अनादी आहे, आत्मा निर्गुण आहे, आत्मा अव्यय आहे. शरीरात राहून सुद्धा तो काही करत नाही आणि कशामध्ये लिप्त होत नाही. सगळं आपण काल सविस्तर एकच श्लोक घेतला. परवा हा 10 मिनिटात घेतला असल्यामुळे काल तासभरात आपण एवढा एकच श्लोक घेतला, 31वा. हा याच्यासाठी तासभर घेतला की आजचा जो श्लोक आहे, यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम, ज्याप्रमाणे म्हणजे आत्मा कसा आहे, अनादी आहे. आत्मा कसा आहे, निर्गुण आहे. आत्मा कसा आहे, अव्यय आहे. आत्मा कसा आहे, शरीरात राहून काहीही करत नाही आणि कशात लिप्त होत नाही. याप्रमाणे म्हणजे एका यथा शब्दाचा अर्थ काय होतो, 31वा श्लोक होतो. आणि असं 32व्या श्लोकाची सुरुवात यथाने झालेली आहे, यथा सर्वगतम. आणि 33व्या श्लोकाची सुरुवात सुद्धा यथा प्रकाशयते का, म्हणजे आत्म्याबाबत आणखीन काही सांगणं आहे आणि दृष्टांत देणं आहे. म्हणजे काल आपण घेतलेला जो श्लोक आहे, ज्याच्यासाठी आपण 1 तास दिला सविस्तर घेऊन, त्या श्लोकाच्या अनुषंगिक आज आपण 1 श्लोक किंवा 2 श्लोक बघणार आहोत. 32 आणि 33. नाही झाला तर एकच बघू. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात. आता आत्म्याप्रमाणे दृष्टांत देणं चालू झालं. आता आत्म्याप्रमाणे दुसरा दृष्टांतच नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की आत्म्यासारखी दुसरी कोणतीही वस्तू नसल्यामुळे आत्म्याचा दृष्टांत, आत्म्याला हुबेहूब जुळेल असा दृष्टांत अस्तित्वातच नाही आहे. पण तसाच जरी नसला तरी तत्सम, थोडासा जवळचा. मग आत्म्याच्या जवळ काय आहे, आकाश आहे. आता आकाश आत्म्याच्या जवळ आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, आत्मा अतिसूक्ष्म आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आणि आकाश 5 महाभूतात सर्वात सूक्ष्म महाभूत आहे. बस साम्य कसं आहे, एवढं साम्य आहे. दोन मध्ये सारखेपणा नाही, पण थोडीशी जर जवळीक आपण केली, बैलगाडी चालते आहे या ठिकाणून त्या ठिकाणी आणि विमान जात आहे या ठिकाणून त्या ठिकाणी, दोघांमध्ये काय साम्य आहे. आता बैलगाडी आणि विमान यांच्यामध्ये काही साम्य असू शकतं का, काही नाही, असूच शकत नाही. तरी साम्य सांगायचं आहे, कारण समजण्यासाठी. मग साम्य असं आहे की
विमान या ठिकाणून त्या ठिकाणी जात आहे आणि बैलगाडी सुद्धा या ठिकाणून त्या ठिकाणी जाते आहे. बस झालं, एवढंच साम्य. बाकी कुठलंही साम्य सांगता येत नाही. तसं आकाश आणि आत्मा ह्यांच्यात साम्य सांगायचंच झालं तर ओढून ताडून समजण्यासाठी, कारण आत्मा अदृश्य आहे, आकाश दृश्य आहे. आकाश तुम्हाला दिसतं का हो? हो. निलिमा दिसते. निलिमा म्हणजे काय? आकाशामध्ये असलेला निळसरपणा, त्याला निलिमा असं म्हणतात. ही निलिमा दिसते आणि ज्या अर्थी निळा भाग आहे त्या अर्थी ते आकाश आहे, असं आपल्याला काय करता येतो? निष्कर्ष काढता येतो. त्या अर्थी आपल्याला निष्कर्ष काढता येतो. आणि या अर्थी निलिमा आहे, त्या अर्थी आकाश आहे. आकाश म्हणजे निलिमा असं आपण गृहीत धरलं, पण आत्मा म्हणजे निलिमाही होत नाही. म्हणून आत्म्यासारखं दुसरं काही नाहीच. आत्म्यासारखं दुसरं काहीच नाही. हे जरी स्पष्ट झालं तरी सुद्धा, हे जरी स्पष्ट झालं तरी सुद्धा आत्म्यासारखं काही तर उदाहरण द्या. म्हणून आकाशाचं उदाहरण, यथा सर्वगतम सौक्ष्म्य आकाशम. आता सगळ्यात पहिल्यांदा सर्वगतम शब्द वापरला आहे. आत्मा कसा आहे? निरपेक्ष व्याप्त आहे. मग आता निरपेक्ष व्याप्त शब्दाचा अर्थ कशाच्याही अपेक्षेने तो व्याप्त नाही. मग आता आकाश कोणत्या अपेक्षेने व्याप्त आहे? ब्रह्मांडाच्या अपेक्षेने आकाश व्याप्त. पेल्यामध्ये आकाश आहे, पोकळी आहे, म्हणजे पेला सापेक्ष पोकळी झाली की नाही? ते आकाश पेला सापेक्ष झालं की नाही? तसं हे आकाश ब्रह्मांड सापेक्ष आहे आणि सगळीकडे ब्रह्मांडच पसरलेला आहे. म्हणून आकाश सगळीकडे पसरलेला आहे, म्हणून सर्वगतम. म्हणून आकाश सर्वव्यापी आहे, सर्वत्र व्यापला गेलेला आहे. म्हणजे आकाश नाही अशी कुठली जागा नाही आणि आत्मा नाही अशी कुठली जागा नाही, असं एक साम्य सांगितलेलं आहे. आता यात फरक काय आहे? ब्रह्मांड असेल तर आकाश आहे, पण ब्रह्मांड नसेल तर आकाश नाही. मात्र आत्मा ब्रह्मांड नसेल तरी आहे. प्रलय झाला ब्रह्मांडाचा तरी आत्म्याचा प्रलय होत नाही, आकाशाचा होतो. मग आता त्यातल्या त्यात जवळचं उदाहरण म्हणून सर्वगतम. मग आकाश सर्वत्र व्याप्त आहे, आकाश सर्वव्यापी आहे. तसा आत्मा सर्वव्यापी आहे असं समजा. आत्म्याला सर्वव्यापी आहे असं समजून घ्यायचं आहे, तो निरपेक्ष व्याप्त. पण आम्ही सर्व शब्द जेव्हा वापरतो त्यावेळेला आम्हाला मर्यादा ठेवाव्याच लागतात. आता उदाहरण देऊ. आपला ऑनलाईन अभ्यास वर्ग मी एका खोलीत बसून घेतो आहे. आता या पूर्ण खोलीभर आकाश व्याप्त आहे. याचा अर्थ चहू बाजूच्या भिंतीच्या मधली जी स्पेस आहे तिथे आकाश व्याप्त आहे. म्हणजे भिंतीची चौकट आपण गृहीत धरली की नाही? मग आता सर्व खोलीभर म्हणजे खोलींच्या भिंतीच्या आत, तसं आकाश ब्रह्मांडाच्या भिंतीच्या आत व्याप्त आहे. म्हणून आकाश सगळ्या ब्रह्मांडाच्या भिंतीच्या आत व्याप्त आहे. तसा आत्मा सुद्धा सगळीकडे व्याप्त आहे असं त्यांना समजावून सांगायचं आहे. भगवंताला, भगवान वाचा आहे बर का, या ठिकाणी भगवंताला समजावून सांगायचं आहे की सर्वगत आकाश सगळीकडे आहे. इथून आपण परदेशात जरी गेलो तरी परदेशात आकाश आहे. एकदा मी विमानात बसलो होतो.
आता सुरुवातीला विमानात बसलो. बहुतेक माझा तो विमान प्रवास काकांबरोबर होता. काकांबरोबर आलो होतो गुरुपौर्णिमेनंतर. विमानात बसल्यानंतर थोड्या वेळाने काकांना झोप लागली आणि मी पाहत बसलो, की माणसाने केवढं अवाढव्य विमान बनवलंय. काय सामर्थ्य आहे विमानाचं. कमाल आहे की नाही मनुष्याची. केवढं मोठं विमान आहे. अबोबोबोबो! फार मोठं असतं हो विमान. आपण आतापर्यंत बस पाहिली, जीप पाहिली, कार पाहिली, ट्रक पाहिला, जे-सी-बी पाहिला. पण विमान किती मोठं असतं हो. या सगळ्यांपेक्षाही विमान मोठं. पण ज्या वेळेला ते विमान उडलं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, परमेश्वर किती मोठा आहे. कसा? एवढे मोठे मोठे अनेक विमानं उडतात, तरी त्याचं आकाश संपतच नाही. अनेक विमानं उडतात आणि ते सगळे मोठमोठे विमानं त्या आकाशामध्ये सहज सामावून जातात. तो किती मोठा असेल. सर्वगतम. सगळीकडे आकाश व्याप्त आहे. मग परमेश्वर एवढा मोठा आहे, पेक्षा मोठा आहे. मग ब्रह्माच्या मोठेपणाला मोजता येत नाही. ईश्वरांच्या मोठेपणाला सीमांच्या अखंड रेषा मोजता येतील. पण ब्रह्मस्वरूपाचा व्याप मोजता येत नाही. एखाद्या वेळेला वाळवंटातली वाळूचे कण किती आहे हे मोजता येईल. एखाद्या वेळेला आकाशातले तारे किती आहे हे मोजता येईल. पाण्याचे थेंब किती आहेत हे मोजता येईल. पण ब्रह्म मोजता येणार नाही. ब्रह्माचा आदिही सापडत नाही आणि अंतही सापडत नाही. म्हणून ते अनादि आहे, म्हणून ते अनंत आहे. आपला विषय सुरू आहे सर्वगतम. आता त्याच्या जवळच आहे आकाश आणि आकाश सगळीकडे आहे. आकाश नाही म्हणजे space नाही अशी कुठलीही जागा नाही. गंमत कशी आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात. सगळीकडे पसरलाय पण सूक्ष्मत्वाने पसरलाय. भाषा कशी आहे बघा. सूक्ष्मत्वाने पसरलं म्हणजे काय आणि स्थूलत्वाने पसरलं म्हणजे काय. समुद्र अथांग पसरलाय. समुद्राचा पार शोधायला फार मेहनत लागते आणि तो दृष्टोत्पत्तीला येत नाही. नजरेला समुद्राचं टोक दिसत नाही, समुद्राची सीमा दिसत नाही, समुद्राचा पार नजरेला कळत नाही. म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत, या देशापासून त्या देशापर्यंत समुद्र पसरलेला आहे. आता समुद्र म्हणजे पाण्याचा साठा, जलाशयाचा साठा. आता जलाशयाचा एवढा मोठा साठा पसरलेला आहे, त्याच्यामध्ये उडी मारली. उडी मारल्याबरोबर अंग पाण्याने भिजतं की नाही भिजत. भिजत. म्हणजे जल स्थूल आहे, त्यात माझं स्थूल शरीर भिजलं म्हणून जल हे तत्व स्थूल आहे. या देशापासून त्या देशाच्या सीमेपर्यंत जाता येतं म्हणजे पृथ्वी हे तत्व स्थूल आहे. आप हे तत्व स्थूल आहे. अग्नी हे तत्व स्थूल आहे. वायू हे तत्व स्थूल आहे आणि आकाश हे तत्व या चार पेक्षा सूक्ष्म आहे. पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म, आपापेक्षा अग्नी सूक्ष्म, अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आणि आकाशापेक्षा ब्रह्मतत्व म्हणजे आत्मा सूक्ष्म. म्हणून असं म्हणतात
की आकाशाच्या गाळणीमधून जरी आत्मा प्रवेश केला तरीही आकाशाची सूक्ष्मत्वाची गाळणी आत्म्याला अडकवू शकत नाही, कारण आत्मा त्याहून सूक्ष्म आहे. समुद्राच्या संपूर्ण पाण्याची शाई केली आणि जंगलातल्या सगळ्या लाकडांचा टाक केला तरीही आत्म्याबद्दलचं वर्णन लिहिता येणार नाही, कारण आत्मा ब्रह्म त्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून तदनुषंगिक जवळचं कोणतं तरी उदाहरण घेऊन त्याचं वर्णन करायचं. सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. आकाशामध्ये विमान आलं आलं की नाही? मग त्या विमानाने आकाशाला धडक मारली असं कधी झालंय का? दोन विमानांच्या टक्कर होऊ शकते. विमान आणि मोठ्या पक्ष्यांच्या आकाशामध्ये टक्कर होऊ शकतील, पण विमान आणि आकाश यांची कधी टक्कर होत नाही. म्हणजे आकाश विमानामध्ये लिप्त नाही. दुसरा मुद्दा, हे उदाहरण पाहिजे तितकं मॅच नाही होत. ह्याच्यापेक्षा मॅच होणारं उदाहरण आहे, आकाशात मेघवृष्टी होते आणि मेघवृष्टी आकाशातून जमिनीपर्यंत होत असते तरीही आकाश ओलं होत नाही. याला म्हणतात आकाशात नोपलिप्यते. आकाश लिप्त होत नाही. हे उदाहरण कशासाठी देणं चालू आहे? आम्हाला हे पण कळलं पाहिजे की हे उदाहरण देण्याच्या मागचा उद्देश काय आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते, नाही तर आम्ही नुसतंच पाहत राहू. आकाश लिप्त होत नाही तर आत्मा किंवा ब्रह्म कशातही लिप्त होत नाही. मग मी सुरू झाला अभ्यास. अभ्यास कशाला म्हणतात? इथून अभ्यास सुरू झाला. मी शरीरात राहत असताना सुद्धा आकाशात पाऊस पडत असताना सुद्धा आकाश भिजत नाही, म्हणजे आकाश लिप्त होत नाही. मी शरीरात राहत असताना सुद्धा मी शरीरात राहत असताना सुद्धा मी शरीराशी लिप्त होत नाही. हे शिकण्यासाठी आहे. आत्म्याबद्दल असं उदाहरण देता येत नाही म्हणून आकाशाबद्दल द्यायचं आणि आकाश लिप्त होत नाही. मग मी शरीराच्या संघात राहत असताना सुद्धा मी शरीरामध्ये लिप्त होत नाही. मी शरीरामध्ये अडकत नाही. शिकलं पाहिजे की नाही? काल माझ्या एका मित्राने मला म्हटलं की थोडं कठीण जात आहे, आज थोडं सोपं सांग. इतके दिवस, किती महिने झाले आपला 13वाच अध्याय चालू. आज थोडं सोपं सांगतो. थोडं सोपं असं आहे की मी शरीरात राहत असताना शरीरात लिप्त होत नाही. मग व्हावं का हो? आणि होत असेल तर मग मी अभ्यास नाही करत. माझी प्रकृती बिघडली म्हणजे माझी मनस्थिती बिघडायचं कारण नाही. मी बिघडलो आहे का? आत्मा बिघडला आहे का? नाही. शरीरामध्ये राहत असताना आत्म्याला विकार झालेला नाही, विकार शरीराला झाला आहे. बिघाड शरीराला झाला. मग शरीराला बिघाड झाल्यानंतर शरीराने कुरकुर करावी. मला रडरड करण्याची गरज नाही. आणि म्हणून मी शरीरात असल्यामुळे शरीराच्या संघामध्ये मी अडकत नाही. हे याच्यातून शिकलं पाहिजे. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते. मग आता माझ्या शरीरात असलेला आत्मा माझ्या शरीरात लिप्त होत नाही. आत्मा माझ्या शरीरात राहतो म्हणून आत्म्याला कुटस्थ म्हणतात. आत्म्याचं नाव काय आहे?
कुटस्थ हे आत्म्याचं नाव आहे. आत्म्याला नाव असते का हो? आपल्या समजुतीसाठी ठेवून घ्यायचं. एक प्रश्न विचारतात, हू आर यू? तू कोण आहेस? आपण उत्तर देतो, आय एम ए डॉक्टर. शाळेत विचारलं, तुम्ही कोण आहात? तर आपण नातवाला घेऊन गेलो असतो, वी आर पॅरेंट्स. म्हणजे आपला परिचय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा होतो. बाहेर ज्या वेळेला प्रश्न विचारला जातो इतर देशांमध्ये, त्यावेळेला आय एम इंडियन असं उत्तर दिलं जातं. मी कोण आहे असं म्हटल्यानंतर मी मनुष्य आहे असं उत्तर देत नाही. परिस्थिती पाहून त्या त्या ठिकाणी तसं उत्तर द्यायचं असतं. याचा अर्थ तू कोणत्या देशाशी संबंधित आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे, म्हणून आय एम इंडियन असं उत्तर द्यायचं. याचा अर्थ मी भारतात राहतो. भारताबाहेर जर आपण गेलो आणि आपल्याला विचारलं की तुम्ही कोण आहात, तर मी भारतीय आहे, मी भारतात राहतो. हा माझा खरा परिचय परदेशामध्ये आहे. तसा या ठिकाणी माझा खरा परिचय कोणता आहे? मी शरीरात राहतो आणि याला संस्कृतमध्ये मी कूटस्थ आहे. कूट म्हणजे शरीर. मी कूटस्थ आहे. मी शरीरात राहतो. मग आता कूट शब्दाचा दुसरा अर्थ ऐरण असा आहे. आणि ऐरण शब्दाचा अर्थ एक मोठं शिंग असलेलं लोखंडाचं हे आहे, अवजार म्हणा, आणि त्याच्यावर दागिने घडवतो. त्याला ऐरण म्हणतात. ऐरणीचा पूर्वी आपण शिकत होतो. ऐरणीला दागिना सोन्याचा आहे की चांदीचा आहे याची खबरबात नसते. दागिना कमी किमतीचा आहे की जास्त किमतीचा आहे याची पण खबरबात नसते. म्हणजे दागिना ऐरणीवर बनत असून सुद्धा ऐरण त्या दागिन्यापासून निर्लेप असते. तसा मी कुटस्थ आहे, तर मी शरीरापासून निर्लेप आहे. शरीरात घडलेल्या घडामोडींची माझा कुठलाच संबंध नाही, हे पक्क लक्षात ठेवा. मग आता मी शरीरात, माझा परिचय काय? आय एम कुटस्थ. आय एम अन आत्मन असं म्हणतात. आय एम कुटस्थ. मी कुटस्थ आहे म्हणजे मी शरीरात राहतो आहे. आणि मी शरीरात राहतो आहे, पण मी शरीरात अडकत नाही. मी शरीरात लिप्त होत नाही. दुसरं राहण्याची जागा सांगतो. मी कुटुंबात राहतो आहे. मी कुटुंबात राहतो आहे याचा अर्थ मी कुटुंबात अडकत नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे की हा, मी देशामध्ये राहतो आहे, तर मी देशामध्ये अडकत नाही. आता एकदा लक्षात घेऊन घ्यायचं. काय लक्षात घेऊन घ्यायचं? याच्यामध्ये महत्वाचा भाग काय आहे? काका त्याला कॅच शब्द वापरतात आणि या ठिकाणी त्याला वर्म म्हणतात. वर्म असा आहे की मी शरीरात राहत असलो तरी शरीराच्या संघात नाही, म्हणजे शरीर चिंतनात मला राहता कामा नये. शरीरात राहायचं आहे, शरीर चिंतनात राहायचं नाही. पण शरीर जर बिघडलं तर त्याच्यासाठी योग्य औषधोपचार मात्र मी केले पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही आध्यात्मिक आहोत, आजार झाला तर झाला, आम्हाला काही करायचं, जन्म मरण देहाला आहे, आम्हाला नाही, आजार असेल तर असू दे, असं नाही चालत. शरीरात जर बिघाड झाला तर त्या शरीराच्या बिघाडाला औषधोपचार केला पाहिजे. भूक लागली तर जेवता की नाही हो? आचार्य म्हणतात साधना पंचकम मध्ये भिक्षौषधम भुज्यता.
भिक्षा घेतात, औषध घेतात. भिक्षा शब्दाचा अर्थ अन्न असा होतो आणि औषध शब्दाचा अर्थ उपचार असा होतो. भिक्षौषधम भुज्यताम, दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. शरीरात जर बिघाड झाला तर त्याला उपचार केला पाहिजे. उपचार केल्यानंतर पुन्हा शरीराचं चिंतन करण्याची गरज नाही. बिघाड झाल्यानंतर काय उपचार केला पाहिजे एवढं ठरवायचं. हाड मोडलं असेल तर ऑर्थोपेडिक्स कडे जायचं आणि डोळा बिघडला असेल तर ऑप्थल्मॉलॉजिस्ट कडे जायचं. ह्यापेक्षा अधिक काही नाही. त्याचं पुन्हा चिंतन करायचं नाही. आता खबरदारी ही आहे की उपाय करणं आवश्यक आहे, पण त्या संबंधी चिंतन करण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा, कुटुंबात राहतोय, कौटुंबिक बिघाड झाला तर सुधारणा केली पाहिजे. कौटुंबिक व्यवस्थेत बिघाड झाला तर सुधारणा केली पाहिजे, पण ती होईलच असं सांगता येत नाही. करण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, पण होईलच असं सांगता येत नाही. त्यानंतर जे होईल ते पण प्रयत्न केले पाहिजे. मी देशात राहतो. देश स्थितीमध्ये जर बिघाड झाला तर प्रयत्न केला पाहिजे, पण दुरुस्त होईलच याचा भरोसा देता येत नाही. जागरूकतेने प्रयत्न केले पाहिजे. 5 वर्षातून एकदा विचारपूर्वक मतदान करणे हा प्रयत्न आहे. मी योग्य व्यक्तीलाच निवडलं पाहिजे, जो माझ्या देशाला उन्नतीकडे घेऊन जाईल. माझी जबाबदारी आहे हा विचार करणे. पण एकदा मतदान केलं की नंतर 5 वर्ष त्याचं चिंतन करत बसण्यात अर्थ नाही. तिथनं अलिप्त राहिलं पाहिजे. तुम्हाला काही कार्य करताय, करा थोडस, पण कार्य झालं की पुन्हा अलप्त. सगळ्या देशाला सांभाळणं हे पंतप्रधानांना शक्य आहे, हे त्या मंत्रालयातल्या लोकांना शक्य आहे. सामान्य नागरिकांनी स्वतःची जबाबदारी नीट पार पाडणं एवढं आवश्यक आहे. कागदाचा चिटोरा कुठेही पडू द्यायचा नाही. वस्तू बाहेर फेकायच्या नाही. वेळच्या वेळी इन्कम टॅक्स भरला पाहिजे, त्यात चुकारपणा करायचा नाही. इन्कम कमी दाखवायचं नाही. रस्त्याने डाव्या हाताने चाललं पाहिजे. वाहन ठरल्याप्रमाणे चालवलं पाहिजे. सिग्नल्स आणि नियमांचा आदर केला पाहिजे. एवढी जबाबदारी आहे माझी. त्यानंतर जे होईल ती जबाबदारी पदाधिकाऱ्यांची आहे, पण माझी जबाबदारी पार पाडली की मी मोकळा. त्यात मात्र कुचराई करायची. नागरिक म्हणून माझी जबाबदारी, कौटुंबिक म्हणून कुटुंबात माझी जबाबदारी आणि देहात राहतो म्हणून देहाच्या आजारासंबंधीची माझी जबाबदारी तेवढी पार पाडली की देहाचं चिंतन करायची गरज नाही, कुटुंबाचं चिंतन करायची गरज नाही, देशाचं चिंतन करायची गरज नाही. पण जबाबदारी मात्र चुकारपणा करता येणार नाही. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते, ज्याप्रमाणे आकाश लिप्त होत नाही त्याप्रमाणे सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी स्थित असलेल्या देहामध्ये आत्मा लिप्त होत नाही. सर्वत्र स्थित असलेल्या देहामध्ये आत्मा लिप्त होत नाही. म्हणजे आता जेवढी शरीर आहेत, आपण ऑनलाईन वर असलेली सगळी शरीर, ऑफलाईन वर असलेली सगळी शरीर, आपल्या महाराष्ट्रात असलेली सगळी शरीर, सगळी शरीर शब्दाचा अर्थ गाय, म्हैस, घोडा, साप, डास सगळे आले बरं. आणि वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी सगळे आले. सगळी शरीर शब्दामध्ये. तथा सर्वत्रावस्थितो देहे, हे सगळीकडे नांदत असलेले जे देह आहेत त्यांच्यामध्ये राहून सुद्धा तथात्मा नोपलिप्यते, त्या त्या शरीराच्या संदर्भात असलेलं जे चैतन्य, त्यामुळे त्याला आत्मा म्हटलं आहे. इथे त्यांच्यात असलेला आत्मा काय होत नाही, लिप्त होत नाही.
शरीरात असलेला आत्मा लिप्त होत नाही, सगळ्यांच्या शरीरात असलेला. आता शरीराच्या संदर्भात असलेल्या चैतन्याला आत्मा म्हणतात आणि शरीराशिवाय असलेल्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात. उपाधी जेव्हा शरीराला ठरवतो तेव्हा ब्रह्म ठरतं आणि शरीर याला जेव्हा विशेषण ठरवतो तेव्हा तो आत्मा होतो. आणि असा आत्मा सगळ्यांच्या शरीरात राहून सुद्धा लिप्त होत नाही. या तीन मुद्द्यांबद्दल काकांनी फार ठीक दिलंय. एका ठिकाणी बरीचशी खात्री आहे दुरुस्त होण्याची स्वतःच्या बाबत. माझ्या शरीरामध्ये मी राहत असताना माझी आनंद रूपता कायम ठेवणं ही माझी जबाबदारी आहे, माझ्या हातात आहे, शक्य आहे. पण कुटुंबामध्ये मी राहत असताना कुटुंबाची आनंद स्थिती कायम ठेवण्याची खात्री देता येत नाही, प्रयत्न करता येईल पण खात्री देता येणार नाही. आणि या व्यतिरिक्त देशामध्ये असलेला आनंद कायम ठेवण्याची खात्री अजिबात देता येत नाही. तिथे प्रयत्न करूनही मी ती टिकवू शकत नाही. म्हणजे देशाच्या बाबत, जगताच्या बाबत शांती निर्माण व्हावी यामध्ये मी खूपसा रोल अदा करू शकत नाही. कुटुंबामध्ये मी रोल करू शकतो पण त्याचा यश येईल असं सांगता येत नाही. पण शरीरामध्ये जो मी रोल केला त्यात नक्की यश येणं माझ्या हातात आहे, त्याला पुरुषार्थ म्हणतात. हे जर नीट समजून घेतलं तर निराशा येत नाही. किती जणांना वाटत होतं की कसं होईल भारतात, पण कसं होईल म्हणता म्हणता चीनच्या घशामध्ये आपला देश निघून गेला तरी आपण काही करू शकलो नाही. एक दिवस भगवंतानी असा पंतप्रधान भारताला दिला की ज्यामुळे स्वाभिमानाने या देशाची मान उंचावल्या जाते. भगवंत करू शकतो पण आम्ही मात्र आमचे प्रयत्न झाले की त्याचं चिंतन करायचं नाही हे ठरवून ठेवायचं. चांगल्या पंतप्रधानातही चिंतन करायचं नाही, वांगल्या पंतप्रधानातही चिंतन करायचं नाही. मी मात्र न्यायनीती धर्मानी कायद्यानी चाललो पाहिजे. सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. सगळीकडे स्थित असलेला जो आत्मा आहे तो आत्मा लिप्त होत नाही. मग आता मी लिप्त व्हावं का? एक वेळ येते ज्यावेळी माणसाला बाय बाय म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? आतापर्यंत गुड मॉर्निंग, गुड नाईट हे काळ संपले. एक वेळ अशी येते की बाय बाय म्हणायची वेळ येते. त्यानंतर बाय बाय म्हणणारा शिल्लक राहत नाही. त्यावेळी डोळ्यामध्ये ढसाढसा पाणी येण्याची गरज नाही तर अभ्यास कशासाठी केला? आम्ही तुम्हाला सोडून जातो आहे. कोण कोणाला सोडून जात आहे? शरीर शरीराला सोडतो, आत्मा सोडत नाही. कारण तो सगळीकडे व्याप्त आहे. तो सोडून जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणून मग बाय बाय म्हणत असताना माझं म्हणणं बहुतेकांना समजलं आहे. तरीही डोळे मिटत असताना कायमचे दुःख होता कामा नये. जरा सुद्धा दुःख होता कामा नये. आणि ही जबाबदारी आपली आहे आणि या अभ्यासाने हे साध्य होणार. लहान मुलासारखं छोटीशी गोष्ट बिघडली की भोकाड पसरण, शरीरातला बिघाड, शरीरातला कायमस्वरूपी बिघाड इनक्युरेबल झाला तरी सुद्धा कळायला लागतं की आता शरीराने कुर्र म्हटलेलं आहे. दुसऱ्याचं शरीर कुर्र म्हणतं तेव्हा पाहता येतं. आपलं शरीर कुर्र म्हणत असताना पाहता आलं पाहिजे. कारण क्षेत्र हे येतं आणि जातं. क्षेत्रज्ञ येतही नाही
आणि क्षेत्रज्ञ जातही नाही, असा आत्मरूप क्षेत्रज्ञ मी आहे. आता जीवात्मा नाही, आता तो आत्मा झालाय. क्षेत्र माझं नाही हे समजल्याबरोबर तो आत्मा आहे. क्षेत्र माझं आहे असं वाटतं तोपर्यंत तो जीवात्मा आहे. क्षेत्राशी जेव्हा आत्मा लिप्त असतो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि क्षेत्रज्ञ जेव्हा क्षेत्राशी म्हणजे शरीराशी लिप्त राहत नाही तेव्हा तो आत्मा आहे. म्हणून अलिप्त क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि लिप्त क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. नीट समजून घ्या. आता सार आहे, आता शेवट आहे, लक्षात ठेवा. तुझ्यासोबत नाही आले राहत. हा, म्यूट केलं, बरं झालं. अलिप्त क्षेत्रज्ञ हा आत्मा आहे आणि लिप्त क्षेत्रज्ञ हा जीवात्मा आहे. मी आत्मा आहे, मी अलिप्त आहे. आकाशाप्रमाणे मी अलिप्त आहे. अशा पद्धतीने आम्हाला वाटचाल करायची. पुढचा श्लोक थोडा घेऊया, उद्या पुन्हा थोडी उजळणी घेऊ आणि मग उद्या आपण 13वा अध्याय संपू. यथा प्रकाशयते कहा कृष्णम लोकमिमं रवी क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयति भारत. आता सुरू झालं. आकाश का बरं लिप्त होत नाही? आकाश निरवयव आहे म्हणून लिप्त होत नाही. अवयव लिप्त होतात. मला चष्मा लावायचा आहे, तर हाताचा उपयोग डोळ्यांसाठी मला करून घ्यावा लागतो आणि चष्मा लावावा लागतो. म्हणजे डोळ्यांना नीट दृष्टी मिळण्यासाठी हात या अवयवाचा उपयोग करून घेतला. म्हणजे हात या हे अवयव डोळा या अवयवासाठी मदतीला धावलं. मग आता हाताला काही लागलं तर डोळा या अवयवानी धावणं गरजेचं आहे. म्हणजे हे त्याच्यात लिप्त आहे आणि ते याच्यात लिप्त आहे. कुटुंबामध्ये एकाला समस्या आली की दुसरा हळहळतो, दुसऱ्याला समस्या आली की पहिला हळहळतो. ही लिप्तता आहे. मदत करायलाच पाहिजे पण हळहळायला नको. विषय काय सुरू आहे? मदत करायलाच पाहिजे, हळहळायला नको. कुटुंबात मदत केली पाहिजे, देहाला मदत केली पाहिजे, समाजाला मदत केली पाहिजे, देशाला मदत केली पाहिजे, पण हळहळून नाही, दुःखी होऊन नाही, आनंदात. आणि अकर्ता असेल तर हे जमतं. नाही तर मी देशासाठी एवढं केलं, मी कुटुंबासाठी एवढं केलं, तरी त्यांना माझी कदर. हे एक नवीन प्रकरण असतं. करायचं तर करायचं आणि त्याचं अप्रिसिएशन लागतं बाहेरून. आणि अप्रिसिएशन आलं की मग सगळी गडबड होऊन जाते. सगळ्यात मोठं दुःख अप्रिसिएशन नाही मिळालं की, केवढं केलं हो तुम्ही आमच्यासाठी, फार छान वाटतं. नाही तर एवढं सगळं केलं पण त्यांना तर त्याचं काही वाटलंच नाही, त्यांनी तर कौतुकच केलं नाही. कौतुकाचं वय 5 वर्ष. छान अभ्यास केला बरं का, किती पान पूर्ण केलं. ते पान पूर्ण म्हणजे एकच पान असतं, त्या पानावर 90% चित्र असतं. पतंगीचा 90% पतंग काढलेली असते आणि खाली 2 शब्द लिहिले असतात. एक असतो पतंग आणि एक असतं पलंग. आणि तेवढे 2 शब्द त्याला लिहून काढायचे असतात. आणि ते लिहिले की तो म्हणतो माझा एक पान अभ्यास झाला. आणि म्हणायचं असतं, हो बरं किती अभ्यास केला, बापरे एक पान अभ्यास केला. म्हणजे पतंग, म्हणजे पलंग. वा वा केवढा अभ्यास केला. 5 वर्षपर्यंत कौतुकाचं मान्य आहे. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्र वदाशरेत. एक वेळ अशी आहे की आता कौतुक करण्याची वेळ संपलेली आहे. मी अलिप्त आहे याचा आता कौतुक करण्याची गरज राहिलेली नाही. यथा प्रकाशयते कहा कृष्णम लोक मिमम रवी ही
सूर्याचं उदाहरण दिलेलं आहे. 33वा श्लोक सुरू केला आहे आपण आज. सूर्याचं उदाहरण दिलं आहे. सूर्य उगवला की काय होतं, जगत दिसायला लागतं. म्हणून सूर्याच्या उजेडामध्ये दिसतं, भौतिक प्रकाशात दिसतं, अलौकिक प्रकाशात कळतं. आपण गाढ झोपलो आहोत आणि आपल्याला स्वप्न पडलेलं आहे. आता स्वप्न दिसलं की स्वप्न कळलं? काही जण उत्तर देतील, दिसून कळलं तरी मान्य आहे, पण कळलं म्हणावं लागतं. नुसतं दिसलं म्हणून होत नाही. दिसलेलं स्वप्न सांगता ना तुम्ही सकाळी, म्हणजे तुम्हाला कळलं आहे. दिसून कळलं हे बरोबर आहे. आणि अलौकिक प्रकाशामध्ये कळतं. मला चिमटा कोणी घेतला दिसला नाही, मला खिळा बोचला की काय बोचलं मला दिसलं नाही, पण वेदना जाणवली, कळलं. कळणं हे आत्मप्रकाशात असतं आणि दिसणं हे सूर्यप्रकाशात असतं, किंवा चंद्र किंवा वीज किंवा अग्नी किंवा लाईट यांच्या प्रकाशामध्ये दिसणं असतं आणि आत्मप्रकाशामध्ये कळणं असतं. आत्मप्रकाश अलौकिक आहे आणि ज्ञान प्रकाश अलौकिक आहे. आणि रवीचा प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश हा लौकिक आहे. यथा प्रकाशयते कहा, ज्याप्रमाणे एक एक संपूर्ण लोक, सगळं विश्व या सूर्यामुळे प्रकाशित होतं. हे का सांगायचंय? क्षेत्र प्रकाशित कशामुळे होतं? क्षेत्रज्ञामुळे होतं. जगत प्रकाशित कशामुळे होतं? सूर्यामुळे. देह हे माझं क्षेत्र आहे, देह संबंधित माझं क्षेत्र आहे. म्हणजे सूर्यामुळे प्रकाशित होणारं क्षेत्र सुद्धा माझं क्षेत्र आहे आणि आता सूर्य सुद्धा माझं क्षेत्र आहे. कारण मी आहे चैतन्य स्वरूप, म्हणून सूर्य दिसतो आहे. आत्मा आहे म्हणून सूर्य आहे, नाही तर कलेवराला म्हणजे प्रेताला सूर्य दिसत नाही आणि सूर्य प्रेताला जगत दाखवू शकत नाही. आणि म्हणून आत्मा आहे म्हणून सूर्य आहे आणि म्हणून क्षेत्रज्ञ आहे म्हणून क्षेत्र आहे. आणि हे एकदा लक्षात आलं, क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयती भारत. काय सांगतात आहे हे भरत कुलोत्पन्न अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे सर्व क्षेत्राला एकच क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो. नाही तर माझ्या शरीराला प्रकाशित करणारा क्षेत्रज्ञ वेगळा आणि पुस्तकाला प्रकाशित करणारा क्षेत्रज्ञ वेगळा, समाजाला प्रकाशित करणारा क्षेत्रज्ञ वेगळा, असं नाही. सगळ्यांना एकच क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो. माझ्या देहाला तोच क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो. हे पुस्तक आहे हे त्याच क्षेत्रज्ञांनी कळवलं. हा समाज आहे हे आत्मधल्या आत्मरूप क्षेत्रज्ञांनी सांगितलं. हा देश आहे आत्मरूप क्षेत्रज्ञांनी सांगितलं. म्हणजे अनेक क्षेत्र जरी असले तरी त्याचा क्षेत्रज्ञ एकच आहे. मग आता तुमच्या शरीरात, माझ्या शरीरात, त्यांच्या शरीरात आणि कोणाच्या शरीरात असलेला क्षेत्रज्ञ एकच आहे हो, तो वेगळा नाही आहे. आत्मा एकच आहे आणि तो सर्व व्याप्त आहे. क्षेत्र वेगवेगळे आहेत. क्षेत्र वेगवेगळी आहेत. आता असं कळायला लागलं तर मग तुझ्यात आणि माझ्यात मला भेद करण्याचा अधिकार उरत नाही. क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्ण, सगळ्या क्षेत्रांना प्रकाशित करणारा जो आहे, प्रकाशयती भारत. भा शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि रत शब्दाचा अर्थ रममान होणारा होतो. ज्ञानामध्ये रममान होणाऱ्या अर्जुना, तू जाणून घे की सगळ्या क्षेत्राला प्रकाशित करणारा एकच क्षेत्रज्ञ आहे, तो मी आहे, ज्ञान आहे. म्हणून इथे भारत शब्द वापरला, इथे कौंतेय म्हटलं नाही, इथे धनुर्धर धनंजय म्हटलं नाही.
इथे अर्जुनाला दुसरे कुठलेही नाव दिले नाही. भारत शब्द वापरला आहे. भा शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो आणि ज्ञानामध्ये रमणारा जो तो भारत, भारतीय हा ज्ञानामध्ये रमणारा असला पाहिजे. भारत देशामध्ये राहणारा भारतीय हा स्थूल अर्थ झाला. ज्ञानामध्ये वावरणारा जो तो खरा भारतीय. म्हणून भारतीय हा ज्ञान रूप असला पाहिजे. ज्ञानात कसं वावरणार? इकडून तिकडे फिरतो का ज्ञानामध्ये? नाही, ज्ञानच सगळीकडे आहे हे ज्याला जाणवतो तो स्वतः ज्ञानरूप असतो. म्हणून ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती आणि ब्रह्मविद आपनोती परम. सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती असेल तर ब्रह्मरूप होणं ही आहे. आणि म्हणून भारत, मला अभिमान असला पाहिजे की मी ज्ञानामध्ये रममान असणारा भारतीय आहे. आता भारतात राहणारा भारतीय यापेक्षा भारतात राहून ज्ञानामध्ये रममान होणार रत असणारा भारतीय आहे, असा अर्थ जर घ्यायला लागला तर आपलं जीवन आत्मरूप होईल, आपलं जीवन ब्रह्मरूप होईल, आपलं जीवन आनंद रूप होईल, आपलं जीवन प्रकाशक रूप होईल. जे प्रकाश्य असतं ते प्रकाशकाच्या प्रकाशनाने प्रकाशित होतं. पुन्हा झालं कठीण. ही चष्म्याची केस आहे, ही तुम्हाला आणि मला सगळ्यांना दिसली आहे. याचा अर्थ ही प्रकाश्य आहे, ही प्रकाश्य आहे. या केसला प्रकाशित करणारा डोळा आहे. डोळ्यामुळे ही केस प्रकाशित झालेली आहे आणि डोळ्याच्या मागे असलेल्या चैतन्यामुळे ही केस मला दिसलेली आहे डोळ्याच्या माध्यमातून. म्हणून चैतन्य हिला प्रकाशन करतो. प्रकाशन झाल्यानंतर प्रकाशन नाहीस होऊन जात. पुस्तकाचं प्रकाशन करतात, ते पुस्तक असं दाखवतात वगैरे वगैरे. हे बघा, हे ते पुस्तक झालं प्रकाशन. प्रकाशनानंतर ते पुस्तक ठेवून दिलं जातं, पण प्रकाशक संपत नाही, प्रकाश्य संपलं. ग्रंथ हा प्रकाश्य आहे आणि आत्मा प्रकाशन करणारा आहे. आणि म्हणून आत्म्यामुळे ते प्रकाशित झालं. ग्रंथ प्रकाश्य, आत्मा प्रकाशन करणारा आहे, म्हणून त्याला प्रकाशक म्हणतात. प्रकाशक संपत नाही, प्रकाश्य संपत. आणि म्हणून क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयती भारत. अन्य सगळ्या वस्तू प्रकाशित आहेत म्हणून त्यांना प्रकाश्य म्हणतात. म्हणून सगळे क्षेत्र प्रकाश्य आहेत आणि या प्रकाशासाठी अन्य प्रकाशनावर किंवा प्रकाशकावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून आता क्षेत्री शब्दाचा अर्थ क्षेत्रज्ञ असावा. क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम, हा जो क्षेत्री आहे हा क्षेत्रज्ञच आहे. क्षेत्राला जाणणारा तो क्षेत्री, क्षेत्रातला जाणणारा तो क्षेत्रज्ञ. आणि तो कसा आहे? तो अद्वय आहे, म्हणजे तो दोन नाही एकच आहे. तो प्रकाश स्वरूप आहे, तो सर्व क्षेत्रांना प्रकाशित करतो, सगळं क्षेत्राचा तो निर्माण करतो. आणि म्हणून प्रकाश नेहमी अचेतन जड असतं. उद्या पुन्हा थोडस प्रकाश्य प्रकाशन प्रकाशक हे पुन्हा सांगणार आहे, कारण की एका याच्यात सगळं अवगत होत नाही. हळूहळू पुन्हा रिपिटेशन उद्या करेन आणि शेवटचा श्लोक घेऊन उद्या आपण 13वा अध्याय आपला पूर्ण करू. परवा 13व्या अध्यायाचं सार घेऊया आणि सोमवारपासून 14वा अध्याय आपण सुरू करणार आहोत. क्षेत्र हे नेहमी निर्मित असतं, क्षेत्र हे नेहमी उत्पाद्य असतं आणि म्हणून क्षेत्राला नेहमी नाश असतो. पण क्षेत्रज्ञ जो आहे तो प्रकाशक आहे आणि तो जो क्षेत्री आहे तो आत्मा आहे. म्हणून इथे यावेळेला क्षेत्री शब्द वापरला. आतापर्यंत क्षेत्रज्ञ हा क्षेत्राला बघणारा, मग आता पुन्हा तो अविनाशी आहे कसं सांगायचं? म्हणून क्षेत्री म्हणायचं. क्षेत्रम क्षेत्री, आणि तो क्षेत्री अविनाशी आहे, तो क्षेत्री अदृश्य आहे आणि तो
नाम रूपांपासून भिन्न आहे, तो नाना रूपांपासून भिन्न आहे, तो प्रकृतीपासून भिन्न आहे, तो त्रिगुणातीत आहे, तो अवस्था त्रयातीत आहे, तो गुणत्रयातीत आहे, असा क्षेत्री मी आहे. हे ज्याला समजलं तो ज्ञानामध्ये रमणारा प्रकाशयती भारत अर्जुना समजून घ्या. तरंग असो, बुडबुडा असो की फेस असो, हे सगळं पाण्यामधून निर्माण झालं आहे. आणि जर हे पाण्यामधून निर्माण झालं आहे तर मग तो पाण्याला बघतो, त्याला बुडबुडाही कळतो आणि त्याला सगळंच कळतं. आणि जो फक्त बुडबुड्यात रमतो त्याला पाणी कळत नाही, जो फेसामध्ये रमतो त्याला पाणी कळत नाही, जो लाटेमध्ये रमतो त्याला पाणी कळत नाही. पण जो पाण्यामध्ये रमतो त्याला बुडबुडही समजतो, फेसही समजतो, तरंगही समजतो, लाटही समजतो. भारत जो प्रकाशक आहे तो मी आहे, त्याच्यामध्ये जो रमला तो भारत. आता आम्ही कशा कशात रमतो? स्थूल देहात रमणारे जे असतात ते अन्नमय कोशात रमणारे असतात. काकांचं एक वाक्य सांगतो आणि मग हा विषय 4 मिनिटं बाकी आहेत आपल्याजवळ. स्थूल देहामध्ये जो रमतो, अन्नमय कोशामध्ये जो रमतो, तो अन्नमय कोशामध्ये रमणारा जो असतो तो स्थूल देहात रमतो. म्हणून त्यांना पार्ट्यांची खूप आवड. काही लोकांना फार सवय, कुठलाही मंदिरात काही पण कार्यक्रम हो आणि जेवण कधी, आणि जेवणाचं काय झालं? कुठलंही छोटस निमित्त काढायचं आणि हॉटेलला जाऊन पार्ट्या करायच्या, बाहेर जाऊन डबा पार्ट्या करायच्या, ट्रिप काढून जेवणाचे कार्यक्रम घ्यायचे. अन्नमय कोशात रमणारा, अन्नमय कोशात रमणारा नेहमी जेवणाच्या गोष्टी करतो, नेहमी पकवानाच्या गोष्टी करतो, नेहमी पदार्थांच्या गोष्टी करतो, नेहमी हॉटेल्स आणि तत्सम वस्तूंच्या गोष्टी करतो. चला, खूप दिवस झाले आपण काही गेलो नाही, जरा बाहेर जाऊन पार्टी करूया. विज्ञानमय कोशामधला माणूस हा नुसत्या बौद्धिक स्तरावर जीवन जगतो आणि बुद्धीच्या पलीकडे जात नाही. अन्नमय कोशातला माणूस नुसता देहस्तरावर गोष्टी करतो, देहाच्या पलीकडे जात नाही. म्हणून अन्नमय कोशात ची संख्या खूप असते, म्हणून जेवणाऱ्यांची संख्या खूप असते, आणि म्हणून जेवणाकरता लोक नेहमी जास्त येतात. जेवणाकरता गर्दी असते बघा, पण जर विचारसत्र असेल, वेदांताचं चिंतन असेल, मोजकी संख्या असते, बोटावर मोजण्या इतकी. कारण बुद्धीला झेपत नाही, बुद्धीला पेलत नाही, त्या ठिकाणी राहणारी शक्यता कमी असते. म्हणून जेवणाकरता जमावळ खूप होते, पण विचार मंथनाकरता होणारी जमावळ फार कमी असते. आणि ती कमी असलेली कमी टिकते. एकत्र टिकणं, बौद्धिक स्तरावर आलेले एकत्र टिकणं फार कमी असतं. जेवणाच्या स्तरावर आलेले एकत्र टिकणं सहज शक्य असतं. म्हणून कर्म सांगितलं की झाडाला 100 प्रदक्षिणा मारा तर तो 500 मारून देईल. कर्म सांगितलं, सगळ्यात जास्त गर्दी कर्मासाठी असते, त्या खालोखाल गर्दी उपासनेसाठी असते, आणि ज्ञानासाठी नेहमी मोजके लोक येत असतात. कोणी कोणता स्तर निवडावा हा ज्याचा त्याचा भाग आहे, परंतु कर्मासाठी येणाऱ्यांची संख्या खूप असते, उपासनेसाठी येणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा कमी, आणि ज्ञानासाठी जमणाऱ्यांची संख्या खूपच कमी असते. म्हणून मग उपासनेचा आधार घेऊन पुन्हा ज्ञान सांगायचं तर उपासनावाल्यांना लवकर ज्ञान आवडत नाही. आमची आपली उपासना बरी, आणि त्या उपासनेमध्ये जर जोडायला मिळालं पदार्थ, काही काही ठिकाणी उपासना नंतर सुद्धा खाण्यापिण्याचे कार्यक्रम योजले जातात. त्यामुळे मग 7 ते 8 उपासना असेल तर मग शेवटच्या 15 मिनिटात खूप जण जमतात. 10 ते 11 उपासना असेल तर खूप जण जमतात.
आमच्या मंदिरात आरती असते 12 वाजता आणि त्यानंतर भोजन असतं. तर आधी केलेल्या कुठल्याही वेदांताच्या कार्यक्रमाला गर्दी नसते, पण आरतीच्या वेळेला बरोबर जमतात आणि टाळ्या जोराजोराने वाजवतात. आम्ही आलो आहे हे दिसलं पाहिजे. रामासाठी नाही वाजवत की लगेच जिन्यावर जेवायला जायला तयार. काकांनी लिहिलाय म्हणून सांगतो, अन्नमय कोशाकरता जमावडा खूप, कर्म करण्यासाठी जमावडा खूप, उपासनेसाठी त्याहून कमी आणि ज्ञानासाठी अत्यल्प कमी. हा, पोटभरही जेवतील आणि घरी घेऊन जातील. उपासनेसाठी थोड्याशा वेळ येतील आणि ज्ञान असेल तर आज की मला जरा काम होतं, जागच नाही आला, बरंच नाही वाटत, अंगच दुखत होतं, काहीतरी कारण सांगतील आणि ज्ञानाला बरोबर फाटा देतील. त्यांना झेपतच नाही ते. असो, यथा प्रकाश ते कहा कृष्णम लोकमिमं रविः क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयती भारत. अशा प्रकारे आत्म्याच्या प्रकाशामध्ये सूर्य दिसतो या निर्णयावर आपण आलोय. सूर्याच्या प्रकाशात जग दिसतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण आत्मप्रकाशात सर्व प्रकाश्य वस्तूंचं प्रकाशन होतं. तो आत्मा मी आहे. आत्मप्रकाशात सगळ्या कोशांची निवृत्ती झाली पाहिजे. सगळे कोश स्थूल आहेत. अन्नमयापासून आकाश आनंदमयापर्यंत सगळे कोश स्थूल आहेत. तो कोश मी नाही. मी कोण आहे? आत्मा आहे. म्हणून आत्मप्रकाश शिल्लक राहिला, तो प्रकाशमय झाला की काम झालं. आणि आत्मप्रकाशमय जर मी झालो नाही तर लोड शेडिंग झालं म्हणून समजून घ्या. अंधारच आहे अविद्येचा. असं होता कामा नये. उद्या आपण शेवटचा श्लोक घेऊया आणि परवा त्याचं सार बघूया. आपली वेळ झाली. आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. आता नमस्कार करतो.